श्रीकर भाई आलाय भाई फायनली. काय बोलतो भाई? समर्थांनी ब्लॉग चालू केला. काय बोलतो? काय करत नाही. फक्त बहाणे द्यायचे भाई, सॉल्युशन नाही काढायचा त्याचा. ते घरी कंटाळत व्हायला सगळे कामाला लावतात तुझ्या त्याला. समर्थ तुझ्या ब्लॉगिंग चॅनलचं नाव काय? सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत साक्षीचं शूट करायला. अँड ती दादरला येते, मी भांडुपलानं जाणार यावेळी. अँड गाईज, खूप लोक भाई कमेंट करून मला पागल करणार आहेत ते श्रीकर ब्लॉगमध्ये येत का नाही. मी ट्राय करेल, कारण की तो जॉबला जातो आणि तो लेट येतो, तर तो कधी कधी बाहेर येतच नाही. आणि तो जॉबला काहीतरी सकाळी जातो आणि रात्री येतो एकदम. तर पॉसिबल नव्हतं. तर खूप लोक बोलतात काय तुमच्यात काय चालू आहे काय तर असं काय नाही, फक्त भेटलं नाही होत कारण की तो जॉबला लागला आहे. तर मला हे बोलायचं आहे. तर आपण आता रेडी झालो आहे, मस्त सनस्क्रीन लगा के फुल सेट आहे आपण. आणि साक्षीचा आपण करणार आहोत शूट. अँड तुम्हाला जसं की बोललं ती इथे येते. तर गाईज, आता मला वाटतं कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे, कारण की तिच्या पण अकाउंटवरती जास्त लक्ष नाही दिलं जातं आहे. अँड इवन ब्लॉग्स तुम्ही लोक बोलतात डेली कर. अँड मी माझा बेस्ट ट्राय करेल की डेली ब्लॉग्स करायला. अँड तुम्हाला डेली ब्लॉग्समध्ये क्वालिटी नाही भेटणार, पण क्वांटिटी भेटू शकते, असं सीन असणार. तर आपण प्रयत्न करू डेली ब्लॉग्स करायचा. अँड बघतायत तर प्लीज जाऊन सबस्क्राईब पण करा. आपण 5,000 सबस्क्रायबर लवकरच हिट करणार आहोत. मजा येणार आहे गाईज. 5,000 सबस्क्रायबर झाले, असंच आपलं चॅनल ग्रो झाला पाहिजे. तर म्हणजे मला पण आतमध्ये एक मोटिवेशन भेटेल की तुम्ही कॉमेंट करतात, लाईक करतात, व्हिडिओवरती हाईप करतात, आपला चॅनल ग्रो होत आहे. तर अजून असे कॉन्टेंट येत राहतील. अजून मला मन करेल ना, म्हणून बोलतो तुम्हाला सबस्क्राईब करा. मला पण शूट करायचं आहे यार. आणि ह्याच्या आतमध्ये कपडे आहेत, ह्याच्या आतमध्ये टी शर्ट आहे, हिचा एक शूट करायचं आहे. आफ्टर दॅट ह्यात शर्ट आहे. जेलीला आता घेऊन आलो गाईस राऊंड मारायला. आयुष कुठे जायचं आपल्याला? का? कुठली बुक? गाईज, आणि ना 11वीवरती याच्या लक्षात नाही दिला जरा. आपण बिलकुल पण नाही अभ्यासत नाही करत. आता त्याला समजलं की याची बुक कोणीतरी चोरली. आता बोलतो चल नवीन बुक घ्यायला जाऊया. इतकं पण याला ध्यानात नसतं, ऐकत नाही. नुसतं पबजी घेतो आणि हसतोय. आता आपण आता गाडी पुसतोय आणि निघूया मग डायरेक्ट आयुषची बुक घ्यायला. जिथे सगळीकडे दुकानात बघितलं आम्ही, आम्हाला कुठेच नाही भेटली ती बुक. कुठे भेटेल रे बाबू? मनोहर में मिलेगा. अभी आपण आदित्य के इधर आए तो आदित्य को मिलना था, तर आदित्यला पण आपण पिक करूया. आपला प्रिय मित्र आले आदित्य शेठ. ह्याला पण कुठेतरी काम होतं, तर आता आपण ट्रिपल सीट जाणार आहे. दोघांनी प्लॅन घातलाय. काय काम दिलं तुला? काय नाही रे, भावाच्या फ्रेम घेऊन दादरला जायचं. इतकं सगळं घेतलंय. खरं मध्ये अभ्यास करणार आहे भाई आयुष. नाही केलं मग तुला दाखवतो बघ असं. आयुषला पण सोडलंय आपण घरी आणि आता आदित्यसाठी चाललोय आपण फ्रेम वगैरे त्याची आणायला. आणि त्याला कुठली फ्रेम पाहिजे आदित्य? ओके. आम्हाला पण घरी बसून काय कंटाळा येत होता ना. आदित्यला तर जास्त येतो, घरी त्याला करमतच नाही. त्याला घरचे भाव गेला, भाऊला गाडी बिडी नाही देत. आणि घरी कंटाळत व्हायला सगळे कामाला लावतात तुझ्या त्याला. तर आहे ना, आदित्य बोलतो मला बाहेर राहायला आवडतं, पण तो बाहेर आहे ना आदित्य. इतके सारे फ्रेम्स आहेत. ॲक्टिवा पाहिजे होती ना आपल्याकडे, बरी पडली असते घेऊन जायला. आणि हे पण आहेत अजून, हे पण पॅक होतात. आणि आदित्याचा भाऊ आता पकडणार आहे. जस्ट फ्रेम दिली तिथे त्याच्या शॉपवरती, आणि ते खूप हेवी होतं ना, तर तिथं मी ब्लॉगच शूट नाही केलं, कारण की जरा पण पडलं असतं ना त्याचा काच वगैरे ब्रेक झाला असतं. अँड आता मी इथे सीफाच्या इथे जरा बसलो, बोललो आदित्यसोबत आलो, कारण की पेट्रोल भरायचं. त्या दादानी पैसे पण दिले 100 रुपीज, तर त्याचं पेट्रोल भरेल. नंतर मी आता नोटीस केलं की टायरचं सीन झालं आहे बघा. टायरची लाईफ आपली मला वाटतं राहिलीच नाही. हे बघा, टायर इथून फाटला पण आहे. मला वाटतं 30% लाईफ आहे. काय बोलतो आदित्य भाई? आता आमचं लक्ष गेलं. आणि आता आदित्य तू काय करणार घरी जाऊन? काहीतरी कामच करेल. बरोबर भेटूया. काय आपण जेवण घेऊया. डाल राईस आणि खारोडे बनले. धुरंधर का स्पाय यहाँ पे मिल गया है. सेम तशीच वाटते. या कुर्तीवरती शूट करायचं आहे. त्याच्यावरती ऑलरेडी केलं ना तू. मला परत करायचं आहे ना. बस काय बाबा यार, ह्याच्यावर करायचं मला सनकिस. ह्याच्यावर सनकिस मस्त वाटणार. ते मी सकाळी केलेलं. आता दुपारी मला बाकी कुर्ताच नव्हता जो मी काही घालून येऊ. तर आता आपण आलोय माटुंग्याला आणि मॅडम इथे
हायलायटर विलायटर काय काय बापरे, लावतात. सगळं आणि गोष्टी दाखवायच्या तसं. इथे आलो आहे DPSच्या इथे. ही जी लोकेशन आहे ना, इथे जरा हिला शूट करूया आपण. इथे कधी केलं ना, तर हिला बोललं इथे येऊया. ते C5 साईडला खूप झालं आहे शूट. मी काय विचार करतो मध्ये साक्षी, आपण इथे जाऊया काय, मेट्रो स्टेशनला जाऊया. मॅट्रो हां, कोणतं मॅट्रो स्टेशन? मेट्रो नाही, मेट्रो बोल. जाऊया का तिथे? शूट करायला ते असतात ना असे ट्रेन जाते सबवे खाली. ते ह्याच्यावर नाही चांगलं. अरे मग तुला बोललो चांगली कुर्ती घालून ये, बघ काय घालून आली. माझ्याकडे कुर्ती नाही आहे, मला गिफ्ट कर चल लवकर. एवढेला प्रमोशनचे येतात ते कोलॅबरेशनवाले कुर्ती, त्याच्या काय करतच नाही. काय करत नाही फक्त अरे. बहाणे द्यायचे भाई, सॉल्युशन नाही काढायचा त्याचा. गप्पा बसा. काय राग आला? नको बोल. खरं बोललं तर राग आला तुला? खरं बिरं काय नाही, माझ्याकडे कुर्ती नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, दे मला. अरे भाई, धुरंधरची तिकीट घेतली बिचारीनी, बड्डे बनवायचा होता हिला. तर गाईज फायनान्शियल स्टेबिलिटी Crisis. खराब झाली आहे हिची. फायनान्शियल क्रायसिस. किती झाली तिकीटची प्राइस तुझी? 1788. 4 जणांची. हा. वाव, भारी रे. बड्डे झाला तुझा आता. कसं झालं मेकअप? चांगलं आलं? बरोबर आहे. हिरोईन दिसते एकदम, स्टार वाटतं. मिस युनिवर्स. गप्परे. हां खरं, सेम तशीच दिसते. मिस एशिया, मिस इंडिया, फुल भाई ऐकत नाही. अरे गप्परे. गाईज आता इथं शूट करायला घेतो. अँड कंटाळा आला भाई, खूप ऊन आहे इथे बाहेर. आजकाल गरमी इतकी वाढली आहे ना की मला दुपारच्या बाहेर निघायला मनत नाही करत. असं वाटतं की संध्याकाळचे निघू किंवा सकाळी निघू, ते ठीक आहे. आता एवढा हार्श ऊन आहे की बोलत नका. आणि ऊन जायचं आता आम्ही आधी इथे शूट करून घेतो. काय मध्ये मध्ये येते बोलतो इथे मी. हां, लेट्स मी गो बघते गाईज, यार. शूट करूया आपण. काय बघते? स्वतःला इथे मिररमध्ये बघून झालं, परत आता इथे बघत बस. गाईज मिररमध्ये आणि कॅमेरामध्ये आपण वेगळे दिसतो, हा की नाही? तो गाईज फायनली आमचं शूट वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही 2-3 रील बनवले आणि फोटोज पण काढले. आणि आता जास्त हार्श ऊन आला आहे, तर आहे ना कसं आता व्हिडिओज वगैरे नीट येत नाहीत, कारण की आज दुपारचा ऊन आहे ना त्यामुळे. आणि आपलं फायनली सगळं शूट झालेलं आहे आणि आतापर्यंत निघतं आहे. बघा गाईज, राईट साईडला ते स्क्रॅच आले इतकं सारं. आणि फ्रेम ही चांगली होती, पूर्ण वाटत लागली. परत रेडी झालो आहे, मी घरी आलो होतो आणि मला जरा असं सॅड फील होत होतं यार. तुम्हाला दाखवतो. ते जरा साक्षीकडून चुकीने माझा स्पेक्स पडला आणि यार इथे स्क्रॅच आला यार. आणि आता दुःख फील होतं आहे, कारण की आय डोंट नो, आता वन साईड चेंज केली तर ठीक आहे. कारण की मी असं लावतो तर एक साईडला असं इथे स्क्रॅच आलं ना, तिथे वेअर केल्यावर असं ब्लड दिसतं आहे. तर असं जरा दुःख आता फील होतं आहे. बघू आपण लवकर त्याला रिपेअर करू. आणि आता मी रेडी झालं आहे, चेंज केलं मी यार. मी मगाशी ही टी शर्ट घातली होती आणि ह्या टी शर्टवरती असे ना असं दिसे, असं वाटतं चुरगळलेली आहे. मी नोटीसच नाही केलं यार, काय माहिती आहे टी शर्टला असं कसं झालं आहे बघा. आता चुरगळलेलं वाटतं, तर बोललं हे घालत मी बाहेर कसं जाऊ. तर आता मी घरी आलो आणि आता चेंज केलं. आणि आज आहे काय रामनवमी. आणि आता आपण जाणार आहोत सौरव, पारस हे लोकांना भेटणार आहोत आणि देवराजची ते जायचं आपल्याला, कारण की त्याच्या इथे आहे आज भंडारा. तर तिथे जाऊया, जरा दर्शन करूया, सगळ्या मित्रांना भेटूया, गप्पा गोष्टी करूया. मगाशी ही चप्पल घातलेली आणि आता ही घालूया आपण, कारण की आता शर्ट असं घातलं ना. आणि जेलीला पण राऊंड मारून आणूया. हिला गाईज मला ना 2-3 वेळा घरातून बाहेर यायला राऊंड मारायला आणावंच लागतं हिला, नाहीतरी ये ना मी घरात आलं तर बाय करते, ऐकतच नाही जरा पण. चला गाईज मग निघूया आपण, आधी सौरवला पिक करूया. चालू ब्लॉग चालू करतो. समर्थांनी ब्लॉग चालू केला. काय बोललो? कधीपासून? आजपासून एवढा हसलो ना. का रे? बॅक. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल व्लॉग. फॉर भाई, दिस इज माय फर्स्ट व्लॉग. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. बाय. अच्छा चल मग आता जाऊया. आता कुठे जायचं? डायरेक्ट देवराज के पास. डायरेक्ट देवराच्या इथे पाहिजे व्हायला. आणि समर्थ कसं येतं? त्यांनी पण गाडी काढली. एवढा काय त्या गाडीत हे नव्हतं, त्याचं पण काहीतरी त्याला बोललो काढ गाडी काढ, नाटकी करत होता. अरे ते बाकी कपडे कसे प्रॉपर वाटतं? तू आहेस कोण भाई? तू छावा आहेस. तो हे काय घातला आज? घातलं आता काय भेटलं ते घातलं. इथं बघा शिरकरला बघा. अरे हाईट झाला, बघितलं काय ब्लॉग मध्ये आलं नाही हा. अरे थोबडा तर दाखव. थोपडा दाखव, फक्त थोपडा दाखव. आपण बघूया. आता मी टी शर्ट घालतोय. नाव काय सेव्ह केलं? ओम पॉलिटिक्स. हे येतोय की ना शिरकर?
श्रीकर भाई आलाय भाई फायनली. काय बोलतो भाई? एवढा दिवसच नाही भाईवर काय प्रँक झालाय? झालाय, कुठे जायचंच नाही. मला माहिती होतं म्हणून मी जेवून आलो. चल आता कसा खरंच वाटतंय नाही रे जायचं आपल्याला. लावड्या तुम्ही माझी भगवान. नाही जायचंय. मी बोललो समर्थ कधी फोन नाही करत, 10 वेळा मला फोन करता. अरे चल 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 खाली जायचंय. खरं पोहोचलोय आपण इथे आणि सगळे जेवायला बसले तिथे. भाई मयूर भाई आलाय इथे. अरे बापरे, अरे ओळखता तुम्ही लोक? चॅनल काय बोलते जेवून घेऊ. याला जेवण संपल्याचं टेन्शन येतं. बोललो पहिला पाया पडव मंदिरात. पाय पडलो लांबून पडलं. बघा कशी गरीबगिरी करतोय. जेवायला भेटला नाही 4 दिवसापासून. भंडाऱ्याचं ऐकून तो 4 दिवस जेवला नाही. हे उठ ना बाजूला. मस्त काय आपलं दर्शन झालंय आणि आपण आता बाकीच्या मित्रांना भेटायला जाऊया. काय 20 रुपये उचलून परत ठेवतो आणि पाय पडतो. काय पण बोलू नको. खरं ठेवलंय नाही. मी पण बोला तिथे काय करत. 500ची नोट काढून परत. हाच आहे तो आपला ब्ल्यू ऑरेंजचा अध्यक्ष देवराज शेठ. देवराज शेठ ऐकत नाही. अरे भाई समर्थ द ब्लॉगर, न्यू ब्लॉगर इन द हाऊस. अरे बापरे यांचे ब्लॉगर. याला भूक लागली. दुसरा ताट आहे. अरे वा पारस काय जिम वर डायरेक्ट आला. नाही हा जेवण संपलंय. काय बघतोय 3 कॅमेरे चालू आहे तिकडे. हे दे ताट दे. हे खरं नाही जेवण गाईस. तर आता आपण जेवण घ्या. आपल्याला ताट बघा भाई लाईनीत आहेत. पार्टी कोण आहे? जेवण घ्या बघा. आम्ही असे बसले एक खुर्ची घेऊन आणि सौरव असं बसलाय आणि आम्ही जरा उरलं सुरलेलं खातोय बघा. इथे भाजी लोणचं वगैरे. आणि आपला ब्लॉगर बघा हा. हे समर्थ तुझं ब्लॉगिंग चॅनलचं नाव काय? हे जाम जेवण दे पहिला. जेवण दे. सॅम बाय ब्लॉग्स. तर गाईज भेटूया आता आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये. आपलं जेवण झालेलं आहे. आता बघूया यांची हरकत आहे. याला भजी कोणी दिली? गेली हा पक्के आले तर मजा येते. काय पण बाप नाही काकीला वाज घेते फक्त एकच आहे. काकेश्वर बॉल करतो. त्याची मान बघ अशी फिरव. अर्धा जेवण फेकायला झालंय. आणि तो अपंगाला वर आहे. माझ्या नंतर तू येतोस. नंबर पाठव जरा. नंबर पाठव. मेसेज पण करतो नंतर. अपंग मग तिला सीट लाव वेगळी. बिचारायला एक पोरगी भेटली ती पण अपंग बोलतोय. अपंग पोरं पाठवतो. पोरी तिला बाजूला सीट लावून देते येते ना अपंग लोकांची. ती टाकेल अशी काठी घेऊन बसेल. दूर ती लावणार आहे. एवढा संतापला ना. त्याला भाभीच्या वाटी किती किलोमीटर गेला बोलला तुला? 3 किलोमीटर भाभीच्या मागे. काय झालं हात हलवायला बघ. नंतर बदलला चेहरा. नंतर त्यांनी जाऊन आलं घरी. फक्त हात हलवायला गेला. नंतर त्यांनी जाऊन स्पेशल किट तो पण स्पेशल गेटच आहे. तुम्ही काय गावठी गाईज कोण भेटले बघा. इंस्टाग्राम वर बघितलं असेल तुम्ही. मी पण आता घरी आलो आणि आता ब्लॉग एडिटिंगला घेतो. आणि परत ब्लॉग बघताय तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आय होप तुम्हाला खूप हा ब्लॉग आवडला असेल. कारण की फायनली आम्ही तिघं एका ब्लॉगमध्ये आलो इतक्या टाईम नंतर. तर तुम्हाला कसं वाटलं गोष्टीवरती कमेंट करा. आणि तुम्ही कुठल्या लोकेशनवरून हा ब्लॉग बघतात माझा ते पण खाली जाऊन कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.